नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत लसावे आणि मसावे. महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण एक्झाम होत असतील, सर्व एक्झामसाठी हा हे लेक्चर अत्यंत उपयुक्त असणार आहेत. मग एक्झाम कोणतीही असो, MPSC, महाराष्ट्र पोलीस, SSC-GD, वनरक्षक किंवा RRB NTPC सर्व एक्झामसाठी हे लेक्चर अत्यंत उपयुक्त असणार आहेत. कारण या लेक्चरमध्ये आपण सर्व कन्सेप्ट बघणार आहोत. सर्व कन्सेप्ट एका कन्सेप्टचे कमीत कमी आपण 5 ते 10 क्वेश्चन बघणार आहोत, ज्याच्यामध्ये एक कन्सेप्टचा प्रत्येक व्ह्यू आपल्याला समजणार आहे की ही कन्सेप्ट एक्झाममध्ये किंवा क्वेश्चनमध्ये कोणकोणत्या स्वरूपात विचारले जाऊ शकते. व त्यानंतर मी जे काही क्वेश्चन घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार आहेत. मग ते एक्झाम SSC-GD, दिल्ली पोलीस, CGL, CPO, MPSC व पोलीस भरती या सर्व एक्झामचे मी काही निवडक क्वेश्चन घेतलेले आहेत व क्वेश्चनची लेवल ही मॉडरेट असणार आहेत. जास्त बेसिकही नाही व जास्त टफ ही लेवल नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. सर्वात पहिले समजून घ्या की लसावे म्हणजे काय आणि मसावे म्हणजे काय. लसावेचा अर्थ होतो लघुत्तम सामायिक विभाज्य. हा इथे विभाज्य आहे आणि या वीचा अर्थ होतो विभाजक. लघुत्तम म्हणजे लहान, सामायिक म्हणजे कॉमन आणि विभाज्य म्हणजे काय हे आपण पुढे बघणारच आहोत. तसंच महत्तम म्हणजे मोठा, सामायिक म्हणजे कॉमन आणि विभाजक म्हणजे काय ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहोत. चला आता पुढची साईड बघू. विभाज्य आणि विभाजकचा अर्थ समजून घेऊ. सर्वात पहिले समजून घ्या विभाज्य म्हणजे काय. विभाज्य म्हणजे दिल्या गेलेल्या संख्यांची पटीतील संख्या. जसं की आपण लहानपणापासून पाढे म्हणतो, मग हे पाढे काय असणार आहेत तर पटीतील संख्या असणार आहे. बे1 बे 2 4 बेत्रिक 6 बेचौकाठ हे पहिलीच्या पोरला पण माहिती आहे, बरोबर आहे. मग हे जे काय आहेत 2 4 6 8 हे सर्व 2च्या पटीतील संख्या आहे. म्हणजे सर्व काय झाले हे 2चे विभाज्य झाले. आता इथं बघा मी 12 आणि 15चे विभाज्य लिहिलेले आहेत. 12 24 36 48 60 72 84 असं करत करत 180 आणि हे असंख्य असणार आहेत. इन्फिनाईटपर्यंत हे काय असणार आहेत विभाज्य असणार आहेत. मग हे सर्व झाले 12च्या पटीतील संख्या. मग हे काय झाले 12 24 36 48 60 हे सर्वच्या सर्व संख्या या 12च्या विभाज्य झाल्या. 12च्या विभाज्य. आता समजून घ्या 15चे विभाज्य. 15 30 45 60 75 असं करत करत अनंतपर्यंत जर आपण गेलो तर आपल्याला काय भेटणार आहेत 15चे विभाज्य भेटणार आहेत. मग 15 30 45 60 हे काय झाले 15चे विभाज्य. विभाज्याचा अर्थ तुम्हाला जर समजला असेल तर आता समजून घेऊ आपण लघुत्तम सामायिक विभाज्याचा अर्थ. आता इथे बघा ही सर्व संख्या या ज्या आहेत या विभाज्य आहेत, 12च्या विभाज्य आहेत. आणि 15 काय आहेत हे 15 30 45 40 60 ह्या सर्वच्या सर्व संख्या 15च्या विभाज्य आहेत. मग सामायिक विभाज्य म्हणजे काय एकदा हे समजून घ्या. सामायिक विभाज्य, जर तुम्हाला सामायिक विभाज्य समजलं तर तुम्हाला लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावे एकदम अत्यंत सोप्या पद्धतीने समजून जाईल. आता इथे बघा इथे 60, इथे बघा 60, इथे पण 60 आहेत. त्यानंतर बघा 120, इथेही 120 आहेत. इथे बघा 180, इथेही 180 आहेत. म्हणजेच 60 120 180 हे काय झाले मग 15 व 12चे सामायिक विभाज्य. म्हणजे 60 120 180
किंवा आपण 60च्या मल्टिपलमध्ये जेवढ्या पण संख्या येतील या सर्वच्या सर्व संख्या काय असणार आहेत, 12 आणि 15च्या सामायिक विभाज्य असणार आहे. म्हणजे या संख्यांना 12नेही भाग जातो व 15नेही भाग जातो. मग सामायिक विभाज्य जर समजलं असेल तर आता आपण बघू लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. तर लघुत्तम सामायिक विभाज्य हे जे आहेत 60, 120, 180 हे सर्वच्या सर्व सामायिक विभाज्य आहेत. परंतु यांच्यामधील लहान सामायिक विभाज्य हा 60 आहे. हा आपला 60 आहे. 60 अशी लहानातील लहान संख्या आहे जिला 12नेही भाग जातो व 15नेही भाग जातो. म्हणून 12 आणि 15चा लघुत्तम सामायिक विभाज्याला 60 आणि यालाच आपण 12 व 15चा लसावी म्हणतो. 12 व 15चा लसावी म्हणतो. डबल एकदा सांगतो, लक्ष द्या. 12, 12, 24, 36, 48 असं करत जर आपण पुढे गेलो तर हे 12चे विभाज्य म्हणजे पटीतील संख्या. 15, 15, 30, 45, 60 हे सर्वचे सर्व 15चे विभाज्य. त्यानंतर बघितलं आपण सामायिक विभाज्य 60, 120, 60, 120, 180 हे झालेत 12 आणि 15चे सामायिक विभाज्य. त्यानंतर बघितलं आपण लघुत्तम सामायिक विभाज्य 60, 120 आणि 180 मध्ये 60 ही लहानात लहान संख्या आहे. 60 मग काय झाली लघुत्तम सामायिक विभाज्य. म्हणजे 12 आणि 15ने भाग जाणारी लहानात लहान संख्या जी आली 60 आणि यालाच आपण लसावी म्हणतो. मग 12 आणि 15चा लसावी आला 60. आता पुढे बघू आपण विभाजक. विभाजकचा अर्थ काय होतो. विभाजक म्हणजे संख्यांचे अवयव. विभाजक म्हणजे संख्यांचे अवयव. आता इथे बघा 12 लिहिलेत मी. तर 12ने कोणकोणत्या संख्येला 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. आपण विभाज्य म्हणजे 12ने भाग जाणाऱ्या संख्या आणि विभाजक म्हणजे 12ला भाग जाणाऱ्या संख्या. आता बघा सर्वात पहिले 1ने भाग जात असेल 12 1 12, नंतर 2ने भाग जातो 2 सकी 12, 3ने भाग जातो 3 चौक 12, म्हणजे 1 2 3 4 6 आणि 12 हे झाले 12चे अवयव. आता समजून घ्या 15. 1 गुणिले 15, 15 1 15, त्यानंतर 3 5 15, 5 त्रिक 15 आणि 15 1 15, म्हणजे 1 3 5 आणि 15 हे झाले 15चे अवयव. म्हणजे आपण यांना म्हणू शकतो की 1 2 3 4 6 आणि 12 हे 12चे विभाजक आहेत व 1 3 5 आणि 15 हे 15चे विभाजक आहेत. हे झालं विभाजकचा अर्थ. आता समजून घेऊ सामायिक विभाजक म्हणजे काय. सामायिक विभाजक आता इथे बघा इथे 3 आहे आणि इथेही 3 आहे. इथे 1 आहे आणि इथेही 1 आहे. 1 आणि 3 सोडून कोणताही अवयव किंवा कोणतीही संख्या इथे कॉमन दिसत नाही आहे. म्हणजे सामायिक विभाजकाला 1 आणि 3. परंतु हे झाले सामायिक विभाजक. पण आपल्याला काढायचं आहे महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे मोठा. मग आता बघा 1 आणि 3 मध्ये मोठी संख्या 3 आहे. म्हणून 12 व 15चा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी मोठ्यातील मोठी संख्या जिने 12लाही भाग जातो व 15लाही भाग जातो अशी संख्या आली आपली 3. तर मी आशा करतो की तुम्हाला विभाज्य आणि विभाजक यामधील फरक समजला असेल. आता यावरती आपण 1-2 क्वेश्चन बघू. आता बघा इथे मी लिहितो मसावी. इथे असणार संख्या आणि इथे असणार लसावी. आपण संख्या घेतल्या होत्या 12 आणि 15.
यांचा लसावी आला आहे आपला 60 आणि मसावी आला आहे 3. आता बघा संख्यांना मसावीने भाग जातो. हे 12 आणि 15 काय 300 विभाज्य आहेत. 300 विभाज्य 12 आणि 15 आणि 12 आणि 15चे विभाज्य आहेत 60. 300 विभाज्य 12 आणि 15, 12 आणि 15चे विभाज्य आले आपले 60. म्हणजेच लसावीला संख्येने भाग जातो आणि संख्याला मसावीने भाग जातो. हे एक सिंपल लॉजिक ध्यानात ठेवा फक्त. या लॉजिकच्या आधारावर आपण बरेचसे सिक्वेशन एक्झाममधले जे PYQ आलेले आहेत ते बरेच सिक्वेशन आपण याच लॉजिकवर उडवणार आहोत. आता आपण बघणार आहोत लसावी काढण्याच्या पद्धती. लसावी काढण्याच्या पद्धती. सर्वात पहिली जी आपण शाळेमध्ये शिकलो ती म्हणजे आपली एकदम बेसिक पद्धत. मी इथे 3 संख्या घेतो, 12, 18 आणि 24. या संख्यांचा आपण लसावी काढणार आहोत. मग लसावी काढण्याची सर्वात सोपी पद्धत अशी उभे मांडणी करून घ्यायची, एक आडवी लाईन द्यायची आणि 12, 18, 24ला अशी संख्या बघायची की जिने तिघींनाही भाग जातो. तर मला दिसत आहे 3, 3 चौक 12, 3 सक 18, 3 आठे 24. आता 4, 6 आणि 8ला भाग जाणारी संख्या 2, बेदुने 4, बेत्रिक 6, बेचौक 8. आता बघा 2, 3 आणि 4 यामध्ये 2 आणि 4ला 2ने भाग जातो, परंतु 3ला भाग जात नाही. 2ला व 4ला 2ने भाग जातो, परंतु 3ला 2ने भाग जात नाही. मग 2ने भाग देऊन घ्यायचा, बे एक बे, बे दुने 4 आणि 3ला भाग न गेला म्हणून 3 जसेच्या तसे खाली लिहून काढायचे. आता बघा भाग द्या आपण इथं भाग देणार आपण 2ला, 1 जसेच्या तसा खाली, 3 जसेच्या तशी खाली आणि बे एक बे. आता भाग देणार आपण 3ने, 1 जसाच्या तसा, इथे 1 जसाच्या तसा आणि 3 एक 3. समजून घ्या. आता ही आली आपली बेसिक पद्धत. 2, 3, 2, 2 आणि 3 यांचा गुणाकार करणार आहोत आपण. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24 आणि 24 त्रिक 72. या सर्वांचा जर गुणाकार केला तर आपला लसावी येतो. मग लसावी आला आहे आपला 72. हा 72 कसा आला ते समजून घ्या एकदा. 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24 आणि 24 त्रिक 72. मग हा 72 आला आहे आपला लसावी. म्हणजेच 12, 18 आणि 24ने भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजेच 72. याला आपला लसावी. ही आली आपली पहिली पद्धत. डबल एकदा एक्सप्लेन करतो, समजून घ्या. 3 संख्या घेतल्या मी, 12, 18 आणि 24. सर्वात पहिले एक अशी उभी रेष द्यायची, एक आडवी रेष द्यायची. लहानात लहान संख्या बघायची जिने 12लाही भाग जाईल, 18लाही जाईल आणि 24लाही जाईल. मला 3 दिसले, मग मी 3ने भाग दिला. 3 चौक 12, 3 सक 18, 3 आठे 24, 4, 6 आणि 8 आले. आता 4, 6 आणि 8ला भाग जाणारी लहानात लहान संख्या बघा. 2, बे दुने 4, बेत्रिक 6, बेचौक 8. 2, 3 आणि 4 आले. आता बघा 2 आणि 4ला 2ने भाग जातो, परंतु 3ला जात नाही. मग काय करायचं, 2ने भाग द्यायचं. बे एक बे, बे दुने 4, 3 जसेचे तसे लिहून काढायचे. एकाला 1 जसे तसा खाली घेता यायचं. आता बघा इथं 3 आणि 2 आहे, मग 3ने भाग द्या किंवा 2ने द्या. मग 2ने भाग दिला मी. 1 जसाच्या तसा, 3ला भाग जात नाही म्हणून 3 जसाच्या तसा, बे एक बे. आता 3ने भाग द्या. 3 एक 1 जसाच्या तसा, 3 एक 3 आणि 1 जसाच्या तसा. मग आपण यांचा गुणाकार केला.
3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24 आणि 24 त्रिक 72. मग हा 72 आलाय आपला लसावी. आता एवढी मोठी स्टेप घेण्याची गरज पडत नाही. एकदा इथे जर समजा ह्याच्या संख्या आल्यात 1, 3 आणि 2, ह्या कशा आहेत? सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे 3 आणि 2 मध्ये कोणताही कॉमन अवयव नाही. मग तुम्ही इथे येऊन जरी थांबले असते तरी आपला आन्सर आला असतं. परंतु सुरुवातीला जे कोणी नवीन असेल, ज्यांना सहमूळ संख्या ओळखता येत नाही, त्यांनी शेवट 1 येईपर्यंत अशी मांडणी करायची, म्हणजे आपलं अचूक आन्सर येईल. आता बघू आपण दुसरी पद्धत. दुसरी पद्धत समजून घ्या. दुसरी पद्धत असणार आहे आपली अवयव पद्धत. अवयव पद्धत. संख्या घेतल्या मी 12, 18 आणि 24. 12 म्हणजे किती? 4 त्रिक 12. 4ला लिहू शकतो मी 2चा वर्ग गुणिले 3चा पहिला घात. 18, 18 म्हणजे 9 दुने 18. मी याला लिहू शकतो 2चा पहिला घात गुणिले 3चा वर्ग. 24, 24 म्हणजे 8 त्रिक 24. याला लिहू शकतो मी 8 म्हणजे 2चा घन आणि 3चा पहिला घात. आता त्याच्यामध्ये बघा 2, 3, 2, 3 आणि 2 आणि 3. इथे 2 अवयव आलेत. एक अवयव आला आहे 2 आणि एक अवयव आला आहे 3. मग लसावी घेण्यासाठी काय करायचं? लसावी घेण्यासाठी 2 आणि 3चे मोठ्यातला मोठा घातांक घ्यायचा आहे. मोठ्यातील मोठा घातांक. मोठ्यातील मोठा घातांक. आता इथे बघा 2चा दुसरा घात आहे, इथे 2चा पहिला घात आहे आणि इथं 2चा तिसरा घात आहे. मग आपल्याला लसावीसाठी मोठ्यातील मोठा घातांक घ्यायचा आहे. मग 2चा सर्वात मोठा घात आला 3. इथे 3 आहे, 3चा मोठा घात घ्यायचा आहे. 3चा पहिला घात आहे, इथं 3चा दुसरा घात आहे. मग आपण घेणार 3चा दुसरा घात. आता बघा 2चा घन म्हणजे 8 आणि 3चा वर्ग म्हणजे 9. 8 9 72. हा आला आपला लसावी अवयव पद्धतीने. हा आला आपला लसावी अवयव पद्धतीने. डबल एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. मी 3 संख्या घेतल्या 12, 18 आणि 24. मी 12ला लिहू शकतो 4 त्रिक 12. मग 4ला लिहिलं मी 2चा वर्ग गुणिले 3. 18 म्हणजे 9 दुने 18. 2चा पहिला घात गुणिले 3चा वर्ग. 9 म्हणजे 3चा वर्ग. 24 म्हणजे 8 त्रिक 24. मी 8ला लिहिलं 2चा घन आणि 3ला लिहिलं 3चा पहिला घात. आता माझ्याकडे 2 अवयव आलेत, 2 आणि 3. आता बऱ्याच जणांना डाऊट पडला असेल की हे 2 इथं 3 ही अवयव आणि यांचा घातांक का लिहितोय? ही अवयव पद्धत जी आहे ही ॲक्च्युअलमध्ये मूळ अवयव पद्धत आहे. म्हणजे आपल्याला ज्या काही संख्या असेल त्या मूळ अवयवाच्या घातांकामध्ये घ्याव्या लागतात. म्हणून आपण इथं 2चा वर्ग लिहिला. 4 गुणिले 3च्या ऐवजी आपण लिहिलं 2चा वर्ग गुणिले 3. त्याच प्रकारे 24ला लिहिलं आपण 8 गुणिले 3 म्हणजे 2चा घन 8 आणि 3चा पहिला घात 3. 2 अवयव आलेत 2 आणि 3. मग 2चा सर्वात मोठा घातांक 2चा घातांक 3 आणि 3चा सर्वात मोठा घातांक 3चा वर्ग. मग 2चा घातांक आला तिसरा घात आला 8 आणि 3चा वर्ग म्हणजे 9. या दोघांचा गुणाकार केला, आपलं आन्सर आलं 72. आणि हाच आहे आपला 12, 18 आणि 24चा लसावी. 24चा लसावी किती आला मग आपला? 72. ही झाली आपली दुसरी पद्धत. आता आपण बघणार आहोत तिसरी पद्धत, जी की आपली जुगाडू पद्धत असणार आहे. आपली जुगाडू पद्धत. मेथड थर्ड. जुगाडू पद्धत. जुगाडू मेथड. आता इथे बघा 12, 18 आणि 24. मी सर्वात पहिले काय घेणार? 24 लिहिणार. 24 गुणिले. आता बघा 24मध्ये 12 ऑलरेडी लपलेले आहे. मी 24ला लिहू शकतो 12 गुणिले 2. 24मध्ये ऑलरेडी 12 लपलेले म्हणून मी 12ला लिहिणार नाही. आता इथे बघा 18. मी 18ला लिहू शकतो 6 त्रिक 18.
या 18मध्ये 24मध्ये ऑलरेडी 6 लपलेले आहे. म्हणून मी काय घेणार, फक्त आपल्याला गरज आहे 3ची. मग इथे लिहिलं मी 3 आणि 24 त्रिक आन्सर आलं आपलं 72. बऱ्याच जणांना ही मेथड समजली नसेल तर मी डबल एक्सप्लेन करतो, लक्ष द्या फक्त. 12 आहेत, इथे मी लिहिले 24. 24 म्हणजे किती, 12 गुणिले 2 आणि किती, 6 चोक 24. 6 चोक 24 म्हणजे पण 24 होतात. ठीक आहे. आता इथे बघा 12, 18 आणि 24 मला यांचा लसावी घ्यायचा आहे. मी सर्वात पहिली संख्या घेतली 24, मोठ्यातली मोठ्या संख्या पकडली 24. आता 24मध्ये बघा सर्वात पहिली संख्या पकडा 12. 12 ऑलरेडी 24मध्ये प्रेझेन्स आहे. ठीक आहे, त्यामुळे मी 12 घेतली नाही. आता इथे बघा 18. 18 म्हणजे 6 त्रिक 18. आता इथे समजून घ्या की 18मध्ये हे 18 जे 6 आहेत, 6 चोक 24, हे 6 ऑलरेडी प्रेझेन्स आहे. फक्त गरज आहे आपल्याला या 3ची, म्हणून आपण इथं 3 लिहिले. 24 त्रिक 72 हा आला आपला लसावी. बऱ्याच जणांना ही मेथड समजली नसेल, टेन्शन घेऊ नका. आपण यावरती आणखीन क्वेश्चन आणू व प्रॅक्टिस करू. आणखीन मी एक्झाम्पल घेतो.